स्वागत गीताने या ठिकाणी स्वागत गीताच्या माध्यमातून आपण मान्यवर आणि इथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी अमृता भारत गिलिटे. सूर्य उगवताना जसा डोंगराच्या पाठीमागून उगतो असे आपणास वाटते, कारण डोंगराच्या पाठीमागूनच तो हळूहळू वर येतो आणि या विशाल विश्वाला प्रकाशित करतो. असाच एक सूर्य सातपुड्यातील डोंगर रांगेत वसलेल्या किशोर या छोट्याशा दुर्गम खेड्यातील कष्टकरी शेतकरी कुटुंबातील जन्माला आला. विद्याधनार्थाची जिद्द मनाशी बाळगून प्रतिकूल परिस्थितींशी दोन हात करीत शिक्षणातील एव्हरेस्ट शिखर काढणाऱ्या या तरुणाने खेडूत माणसाची मान उंच केली. कन्नड तालुक्यातील किशोर हे बरंच मोठं गाव. या गावाला एक इतिहास आहे. इथला समाज सदन शेतकरी कुटुंबातील उदरनिर्वाह करणारा असाच एक सदन शेतकरी कुटुंबातील के कृष्णराव जाधव. त्यांचा जन्म 30 जून 1958 रोजी झाला. त्यांचे वडिलांचे नाव काशीनाथराव व आईचे नाव वेणुबाई असे होते. त्यांच्यातील गुण ग्राहकतेमुळे व गोड स्वभावामुळे त्यांना लोक दादा या नावाने संबोधू लागले. ग्रामपंचायत चौका येथील नोकरीपासून सुरू झालेल्या या कर्तृत्व ज्योत न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरे जात 11 मार्च 2013 या कर्तृत्व ज्योतीने ज्ञानवृक्षाच्या छावेत विसावा घेतला, नव्हे तर समाजाचा निरोप घेतला. त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या काळात त्यांनी उभे केलेले कर्तृत्वाचे शिलाखंड
कर्तृत्वाची शिलाखंड आठवणीने पुढे गेले. निज देहाचे करुणी चंदन झिजवलेस तुम्ही कणकण, तुमच्या पावन स्मृतीस माझे शतश वंदन. हा वाक्याचा बोध होताच साहेबांनी या अर्थात उभा केला. तिमिराचा नाश करण्यासाठी साहेबांनी मोठ्या धैर्याने अनेक विविध शाळांची स्थापना केली. तमा असावी, पुढच्या पाखरांनी परितीची तमा असावी, डोळ्यांमध्ये नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे तुमच्या पवित्र स्मृतीस माझे शतशः वंदन. दादा, तुमच्या पवित्र स्मृतीस माझे शतशः वंदन. कन्नड तालुक्यातील पिशोर हे एक बरंचसं मोठं गाव. या गावाला एक इतिहास आहे. इथला समाज सहसा शेतीवर उदरनिर्वाह करणारा. अशाच एका सदन शेतकरी कुटुंबात काही कृष्णराव काशीनाथराव जाधव साहेब यांचा जन्म 30 जून 1985 रोजी पिशोर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव काशीनाथराव व त्यांच्या आईचे नाव त्यांच्या मातोश्रीचे नाव वेणुबाई असे होते. त्यांच्या गुणग्राहकतेमुळे व गोड स्वभावामुळे लोक त्यांना दादा या नावाने संबोधू लागले. ग्रामपंचायत चौका येथील नोकरीपासून न डगमगता आलेल्या प्रसंगाला सामोरे जात 13 मार्च 2013 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. ज्ञानवृक्षाच्या सायेत विसावा घेतला म्हणजे समाजाचा निरोप घेतला. ज्ञानवृक्षाच्या सायेत विसावा घेतला हे मृत्युमत्त सत्य आहे. कधीही आपल्या ध्येयापासून दादांनी ज्योत ढवू दिली नाही. हुंकार मारून ही तेजणारी ज्योत विझवण्याच्या कालोगात दादांनी प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु तसोवरही दादा थांबले नाहीत. कन्नड तालुक्यात कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय त्यांनी स्थापन केले आणि आज हे कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय आज औरंगाबाद जिल्ह्यातील एक नामवंत विद्यालय म्हणून क्रांती करत आहे. फुलनं शिकावं भ्रमरापासून, फुलनं शिकावं भ्रमरापासून, उडणं शिकावं गरुडापासून, लढणं शिकावं शोभापासून. पण उडणं आणि लढणं एवढं नसतं आयुष्यात. आयुष्य म्हणजे त्याग, आणि त्याग शिकावं आमच्या स्वर्गीय के जाधव साहेबांपासून. तमसोमा ज्योतिर्गमय या वाक्याचा बोध दादांनी यथार्थ उभा केला. तिमिराचा नाश करण्यासाठी दादांनी अनेक संस्थांनी स्थापन केली. ध्यास शिक्षणाचा मनी धरून पाऊल पुढे टाकले आम्ही. वृक्ष शिक्षणाचे गावोगावी लावण्या दिवस रात्र एक केले आम्ही. हट्ट चोचले पुरवण्यात तुमचा आम्हा वेळ नाही मिळाला. हट्ट चोचले पुरवण्यात तुमचा आम्हा वेळ नाही मिळाला. आध्यावरती कार्य सोडून जाती सागरा प्राण तळमळला. गावोगावी उभे केलेले शिक्षण मळे आता पुढे तुम्हीच फुलावे, तेच तुम्ही पुढे फुलावे ही इच्छा आमच्या मनात. दादांच्या अपूर्ण राहिलेले शैक्षणिक स्वप्न हे आमच्या शाळेचे जाधव सरांचा मुलगा सागरजी जाधव सर यांच्यावर येऊन पडलेली आहे. त्यांची ही शैक्षणिक इच्छा सागर दादा जाधव यांना मी विनंती करते की त्यांनी ही जे दादांचं जे अपूर्ण राहिलेले शिक्षण आहे ते तुम्ही पूर्ण करावं आणि आमच्या शाळेचे सहशिक्षक आणि मी तुम्हाला या कार्यासाठी तोंड देऊ. तुम्ही आम्हाला एक हात द्या, कार्य पूर्ण करा, म्हणजेच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली होईल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा युगेच गातील आता. तुमच्या ध्येयासक्तीच्या पायी विनम्र आमचा माता. जय हिंद, जय भारत. आदरणीय सागर भाऊ
माजी सभापती आमचे परमस्नेही अशोकजी मगर, मतसागर सर, मुलांना तुमचे ड्रेस, तुमचे टवटवीत चेहरे बघून मला खूप आनंद वाटतो. माझ्या मित्रानं इथे एक शिक्षणाचं छोटेखानी रोपटं लावलं आणि त्या रोपट्यांचं रूपांतर आज वटवृक्षामध्ये होतंय. एवढी मुलं या शाळेत शिकतात, याच्यासारखं जगात कुठलंही पवित्र कार्य नाहीये. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणायचे, एका वर्षाची बिदागी हवी असेल तर धान्य पेरा, 1-2 दिवसाची जर बिदागी हवी असेल तर फुल झाडं लावा, 50 वर्षाची बिदागी हवी असेल तर आंब्यासारखी झाडं लावा, आणि युगानुयुग तुम्हाला जर माणसं हवी असतील तर शैक्षणिक संस्था करा. शैक्षणिक संस्था हे कमावण्याचं साधन नाहीये. सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाचा महान हेतू आहे. तो हेतू साध्य होण्यासाठी शिक्षण संस्था काढाव्या लागतात. काळाच्या ओघामध्ये तो ट्रेंड बदलला, तो भाग सोडून द्या. पण शिक्षणाचा मूलभूत हेतू हा आहे, जेवढे शिक्षक चांगले तेवढे शाळा चांगल्या, आणि जेवढ्या शाळा चांगल्या तेवढं राष्ट्र चांगलं. राष्ट्र उभारणीचा मार्ग टाळ्या वाजू नका. आता टाळ्याच वाजू नका. एका एका शब्दावर किती मी आता माझं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. राष्ट्र उभारणीचं कार्य शिक्षणाच्या प्रक्रियेतून जातं. इफ एव्हरीथिंग इज ओके विथ द युनिव्हर्सिटी, देन एव्हरीथिंग इज ऑल राईट विथ द नेशन. शाळा युनिव्हर्सिटीमध्ये जर चांगलं वातावरण असेल तर त्या देशाचं वातावरण चांगलं राहतं. काही चुळबुळ होण्याचं काही कारण नाही मित्रांनो. थोडस कृष्णराव जाधव जेव्हा केव्हापासून त्यांनी ही संस्था स्थापन केली तेव्हापासून माझे संबंध. मी या शाळेचा, या संस्थेचा किमान 25 वर्षापासून बघतोय. सागर भाऊ तुम्ही लहान होते, अगदी लहान होते. कुठलाही कार्यक्रम असेल तर हक्काचा माणूस मी होतो, आणि एका मित्राच्या मदतीला धावून जाणं हे माझं कर्तव्य होतं. आज कृष्णराव जाधव आपल्यात नाही, परंतु त्यांचं कार्य, त्यांची मुलं, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ या तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहे. इथलं पिंपरखेडचं, तिथलं वसतिगृह या शाळा दर्जेदार आहे. कन्नड तालुक्यामध्ये नाव लौकिक कमावून या शाळा आपली प्रगती करीत आहे. याचं कारणच असं की इथे असलेलं हेल्दी वातावरण, इथे असलेलं हेल्दी वातावरण शिक्षकाचं फार मोठं योगदान आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की शिक्षकाची भूमिका कशी असावी. विद्यालय माझे देवाचे मंदिर, विद्यार्थी मूर्ती त्यात सुंदर, एक एक विद्यार्थी आगळीच मूर्ती, घडवून त्यांची वाढवावी कीर्ती, हाच मनी निर्धार तसाच माझा आचार, विद्यालय माझे देवाचे मंदिर. या भूमिकेतून येथील शिक्षक काम करतात आणि करावं अशी माझी अपेक्षा आहे. हे पवित्र कार्य आहे माणसं उभं करण्याचं. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, या कर्मवीर काकामध्ये तुम्हाला शिक्षणाची संधी मिळाली हे तुमचं अहोभाग्य. आई वडिलांनी तुम्हाला शिक्षणाची संधी दिली हे तुमचं सौभाग्य, आणि तुम्ही शिक्षण घेत आहात हे खरोखर तुमचं सुदैव. मी तुम्हाला एकच सांगेन, मुलांना 10वीचे मुले आता उद्या परवाला परीक्षेला जातात. तुम्ही जिद्द, चिकाटी, मेहनत, ध्यास आणि अभ्यास हे जर तुमच्या जवळ असतील, हे गुण, हे सद्गुण जर तुमच्या व्यक्तिमत्वात असतील तर जगाच्या पाठीवर तो विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. काय सांगितलं मी? जिद्द, चिकाटी, मेहनत, ध्यास आणि अभ्यास. अभ्यास ज्याचा ध्यास आहे, ज्ञान ज्याचं वैभव आहे, संस्कार ज्याची संस्कृती आहे, चरित्र ज्याचं चित्र आहे, आणि वाणी ज्याची परिणामी आहे, त्याचीच चोहीकडे मागणी आहे, त्याचीच चोहीकडे मागणी आहे. असा विद्यार्थी या गुणांनी जर नटलेला असेल तर जगाच्या पाठीवर तो विद्यार्थी खरोखर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मी विद्यार्थ्यांना या प्रसंगी एवढं सांगेन, केली मेहनत मशागत तर ओसाडाचे मळे फुलतात. केली मेहनत मशागत तर ओसाडाचे मळे फुलतात. अरे मनात जिद्द असेल तर चिखलात कमळे उमलतात, चिखलात कमळे उमलतात.
ही जिद्द तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि या जिद्दीनं जो कोणी पुढे जाईल तो विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एपीजे अब्दुल कलाम मुलांना म्हणायचे, स्वप्न बघायला शिका. स्वप्न दोन प्रकारची आहे. काही गोड गुलाबी स्वप्न असतात आणि काही स्वप्न ध्येयाची असतात. ध्येयाची स्वप्न माणसाला झोपू देत नाही, ती खरी स्वप्न आहे. ज्यातून तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करतात, गोल अचीव करतात, ती खरी स्वप्न आहेत. आणि अशी स्वप्न पाहण्याची सवय जर तुमच्यामध्ये असेल मुलांनो, तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. नेपोलियन बोनापार्ट असं म्हणायचा की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. खरोखर जी मुलं प्रयत्नवादी असतात ती पुढे गेल्याशिवाय राहत नाही. त्यांना या जगामध्ये अशक्य असं काहीच राहत नाही. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान, गड्या होऊनी हुशार, हाती घेऊनी हत्यार, तुला नव्या युगाची आण, तुला नव्या युगाची आण. भरपूर संधी आहेत, फक्त तुम्ही तुमची पात्रता सिद्ध करा, तुम्ही तुमची योग्यता सिद्ध करा. नोकरी आपोआप तुमच्याकडे चालून येते. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ज्याच्याजवळ करण्याची उमेद आहे तो कधीही बेकार राहू शकत नाही. ही कृपा करून लक्षात घ्या. जिद्दीनं चिकाटीनं शिका आणि पुढे जा. आम्ही ज्यांनी चांगलं कार्य केलं त्यांचं पुण्यस्मरण का करतो? त्यामागचा उदात्त हेतू असा आहे, माणूस माणसापासून प्रेरणा घेतो, माणूस माणसापासून शक्ती घेतो, सामर्थ्य घेतो, चेतना घेतो, चैतन्य घेतो, ऊर्जा घेतो. कृष्णराव जाधव एका सामान्य कुटुंबात जन्मलेला हा माणूस, क्लर्क असलेला माणूस, एक एवढी मोठी नामांकित संस्था उभी करू शकतो, तिची पायाभरणी करू शकतो. का? गोरगरिबांची मुलं तिथं शिकली पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून ती पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्या समान आपण व्हावे हाच सापडे मार्ग खरा. महापुरुषांचं पुण्य स्मरण आपल्याला प्रेरणा देतं. काहीतरी धडपड आपण करावी, मोठं व्हावं, हा त्यामागचा उदात्त हेतू आहे. आणि जी माणसं मोठी होतात, समाजासाठी राष्ट्रासाठी काही करतात, तीच लक्षात राहतात. ज्याचं कोटीनं बँक बॅलन्स आहे त्याला कोणी विचारत नाही. भलेही तो 35-40 किती का मोठ्या गाडीत फिरत नाही, किती का मोठ्या बंगल्यात राहत नाही, त्याचं नाव नाहीये. जो समाजासाठी देशासाठी राष्ट्रासाठी काही करतो त्याचं नाव निघतं. जिंदगी तो उसी की होती है जो औरों के लिए कुछ करे, वरना अपने लिए तो हर कोई जीता है, अपने लिए हर कोई जीता है. आणि आणखी एक सांगतो, मौत भी उसी की होती है जिसे लोग याद करे, वरना मरने के लिए तो हर कोई आया है. कित्येक जन्माला येतात, विसरून जातात, पण ज्यांचं स्मरण सतत लक्षात राहतं, याचा अर्थ त्याचं कार्य त्यांनी चांगलं केलेलं आहे. अशा उत्कट कार्याची प्रेरणा तुम्हाला मिळाली पाहिजे. असं चांगलं कार्य तुमच्या हातून घडलं पाहिजे. कार्यच माणसाची ओळख करून देतं. हा बदललेला काळ आहे, हा बदललेला काळ आहे. मी असं म्हणणार नाही, पण म्हणावं सुद्धा वाटतंय का कवीने म्हटलेलं आहे, आपल्या काळात इमारतीची उंची खूप वाढली पण माणसाची कमी झाली. त्याचं काय? माणसाची उंची कमी झाली भाऊ, रस्ते रुंद झाले, दृष्टी अरुंद झाली. हा काळ श्रीमंत माणसाचा पण खुज्या व्यक्तिमत्वाचा. राहणीमान उंचावलं, जगणं दळभद्री झालं. जागतिक शांतीच्या गप्पा फार, पण घराघरात कलह. इथेच देश वाया जात आहे, इथेच देश वाया जात आहे. मित्रांनो, आज माझ्या परम आदरणीय स्नेहाचं हे स्मरण, ज्या माणसानं निज देहाचं करुणी चंदन झिजविले सकंकन, जाधव साहेब तुमच्या स्मृतीस शतशः वंदन, शतशः वंदन. जय हिंद, जय भारत. प्रसारक मंडळ, या मंडळाला दादांच्या नंतर समर्थपणे उच्च शिखरापर्यंत घेऊन जाण्यासाठीची जबाबदारी ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि ती अविरतपणे मागच्या 9 वर्षापासून सातत्यानं या शिक्षण समूहाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील गरीब घरातील विद्यार्थ्यांना कसं आपण शिक्षण क्षेत्रातल्या उच्च क्षेत्रामध्ये नेऊन त्या घरातील कुटुंबाचा ते आर्थिक आधारस्तंभ कसे बनू शकतात, यासाठी सातत्यानं मेहनत करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे, शिक्षणातून ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेतरी पुढे गेला पाहिजे, याची तळमळ ठेवून जी व्यक्ती
मागच्या 9 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करते असे आमचे मित्र सन्माननीय जाधव साहेब, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सोबत करणारे त्यांचे वडील बंधू सन्माननीय उदयभाऊ जाधव आणि जिजामाता शिक्षण प्रसार मंडळातील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त सर्वप्रथम मी विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, कन्नड तालुक्याचे माजी आमदार साहेबांनी मला स्वतः सांगितलं की मी त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, पण निश्चितपणे माझ्याकडून सुद्धा आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा. संस्थेच्या वतीने या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. आणि 1-2 मिनिटं तुम्हाला सांगेल की जयंती किंवा पुण्यतिथी आपण कोणाची साजरी करतो? कोणाला सांगता येईल का? जयंती किंवा पुण्यतिथी आपण कोणाची साजरी करतो? आपण आपल्या आजोबाची कधी जयंती साजरी केली का? पुण्यतिथी साजरी केली का? नाही. पण आपण दादांचं किती पुण्यस्मरण करतोय? का करतोय? कारण या लोकांनी समाजासाठी आपलं जीवन वाहून घेतलं. कशासाठी जीवन वाहून घेतलं? समाजासाठी. कदाचित एका शेतकऱ्याच्या मुलाने आपण शैक्षणिक संस्था टाकावी आणि त्या शैक्षणिक संस्थेतून शेतकऱ्याचीच मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करतील अशी भूमिका जर कदाचित डोक्यात ठेवली नसती तर आज या व्यासपीठावरती हे सर्व जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, तुमच्यासारखी जी सामान्य कुटुंबातली लोक या ठिकाणी बसलेली आहेत ही आपल्याला पाहायला मिळाली नसती. आणि म्हणून अशा लोकांचे जी काही भूमिका आहे, जे विचार आहे ते आपण आपल्या आचरणात आणावे, म्हणजेच आजचा दिवस सार्थकी होईल अशी माझी आपल्याकडून सर्वांकडून काय आहे? इच्छा आहे. आणि निश्चितपणे हे काम केवळ सागर जाधव सरच नाही तर त्यांची संपूर्ण टीम सातत्याने या ठिकाणी करते. म्हणून त्या सर्वांना या ठिकाणी एकदा शुभेच्छा देतो आणि माझे अभिवादन करतो. 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. 87 ला आलो तेव्हापासून आमचा आणि के जाधव सरांचा संपर्क आला. ह्या कुटुंबाशी माझा सुरुवातीपासूनच स्नेह संबंध होता. त्या जो काळ असेल तो काळाचं आठवण जर आपण केली तर तो किती अवघड काळ होता, किती शिक्षणाचा किती अभाव होता, माहिती सुविधांचा किती अभाव होता. आणि त्या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था आपल्यासाठी त्यांनी उभ्या केल्या. ह्या शिक्षण संस्था उभा करत असताना त्यांचा काही स्वार्थ असता तर त्यांना यश आलं नसतं, पण त्यांचा पूर्ण निस्वार्थ होता. त्यांचे सगळे इंद्रिय हे त्यांनी ह्या कामासाठी लावले होते. म्हणून त्यांना त्यांचा कर्मयोग झाला आणि ह्या कर्मयोगातून ही एवढं मोठं विश्व उभं राहिलं. शेवटच्या क्षणामध्ये त्यांना शुगर पण होता आणि काही त्या काळामध्ये शेवटच्या क्षणामध्ये मी पण तपासणी केली होती आणि काही आम्हाला यश आलं नाही. आमच्या व्यवसायाला एवढ्या मर्यादा आहेत की बऱ्याच वेळेस आम्हाला अपयश येतं. आणि म्हणून मग मी असा विचार केला की आपल्याला जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक शेतीची खूप गरज आहे. म्हणून मी आता ऑर्गॅनिक शेती आणि एकूण दूध सर्वांना मिळावं त्या हिशोबानं एक गोशाळा सुरू केलेली आहे. आणि ही संस्था सामाजिक बरेचसे उपक्रम घेत असते. आज रक्तदान शिबिर पण होतं आणि गोशाळेला चारा पण देत आहेत. काही बक्षिसाचं वाटप पण होणार आहे. हे चांगलं कार्य असंच यापुढे चालत राहावं. आमचे सागर जाधव याच्यात कुठेच कमी पडले नाही आणि की या संस्थेला अजून खूप पुढे नेतील ही त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि पुन्हा हे स्वर्गीय शिक्षण महर्षी के जाधव सर जरी आज आपल्यात नसले तरी सरांना जे आपल्याला जी वाट दाखवून दिलेली आहे त्या वाटेवरती सगळेच संस्थेचे शिक्षक शिक्षिका पदाधिकारी व संचालक मंडळ हे कार्यरत आहे. सरांना एवढी दूरदृष्टी होती की पिशोरपासून एका काड्याकोपऱ्यात असलेले गाव पिंपळखेडा या गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नव्हती आणि त्या काळात पिशोर हे एकमेव शिक्षणाचं केंद्रबिंदू होतं आणि त्या पिशोर ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना
पाण्या पावसामध्ये ये जा करावं लागत होते. अशा वेळेस बरेचसे पालक मुलींना शाळेमध्ये पाठवायचे नाही आणि त्या मुलींचं शिक्षण हे अपूर्णच राहायचं. पण सरांना हा जो विचार केला की ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे व स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे, तरच ते काहीतरी आपण त्या भागामध्ये काहीतरी आपण करू शकतो. तर सरांना हा विचार किंवा जी सरांना दृष्टी होती आणि सरांनी अशा अनेक ठिकाणी शाळा उभारल्या आणि शाळेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी देण्याचे काम सरांना केलं. आणि सर गेल्यानंतर सुद्धा या संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय सागर जाधव सर हे त्याच पद्धतीनं ते कार्य पुढे नेत आहेत. हा अभिमान आम्हा सर्वांना आहे आणि राहील. त्यानंतर अशा अनेक संस्था उदयास आल्या. त्याच्यामध्ये बनशेंद्राला एक संस्था आहे, त्याच्यानंतर पिंपरखेडला एक संस्था आहे, त्यानंतर कन्नडला. तर तिथे प्रवेश असतो जून महिन्यामध्ये आणि त्या शाळेतील सगळी शिक्षक मंडळी किंवा शिक्षिका जे असतील त्या 2 महिने अगोदरपासून फिरायला सुरुवात करतात. फक्त या शाळा एकमेव अशा शाळा. आजच्या या 9व्या पूर्ण स्मरणानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले कन्नडमधलं पितृतुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं नाव सीतारामजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आणि ज्यांचा आणि दादांचाही फार जवळचा संबंध होता असे सन्माननीय अशोकरावजी मगर साहेब, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक सन्माननीय सोमवंशी सर, माझे मार्गदर्शक आणि ज्यांची सदैव साथ मला असते असे संजू साहेब, उमेश साहेब, त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू विवेक चव्हाण साहेब, शहरवाले काका, भुयागळे सर, त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ भावासाहेबजी शिरसे साहेब, त्याचप्रमाणे पवन पांडे साहेब, त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्माननीय चव्हाण साहेब, आमचे नगरसेवक मित्र अल्लाड साहेब, आमचे मोठे बंधू सन्माननीय उदयजी जाधव साहेब, नंदू शेजवळ साहेब, सदाशिवराव पाटील साहेब, माझे मार्गदर्शक काकासाहेबजी कवडे साहेब आणि समोर बसलेले मग सगळेच माझे मार्गदर्शक गोकुळ गोरख भाऊ असतील, त्याचप्रमाणे जालनापूरकर सर, नागे सर, शिवराज पाटील सर, पद्मे सर आणि सर्वच मान्यवर, देवा सोनवणे सर आणि सगळेच मान्यवर. मुळात आज या पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण इथं आलात आणि दादांचं पुण्यस्मरण आपण सगळ्यांनी इथे साजरा केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या इथं आभार मानतो. मुळात आम्ही सगळं काही चांगलं काम करतोय, पण कुठंतरी एक खंत असते की गेलेल्या माणसाला आपण ते काम आपलं दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांनाही कायम सांगत असतो की व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय. म्हणजे तुम्ही जे काही बोलता किंवा जे काही करता ते आपल्या आई वडिला समोर आणि आपण आहे तोपर्यंत तुम्ही ते करून शक्य करून दाखवलं पाहिजे, तरच माणूस म्हणून जन्माला आल्याचं खरं सामर्थ्य आपल्यात असल्याचं एक भाग्य आपल्याला लागेल. निश्चित आता सदाशिवराव पाटील साहेब म्हटले की बाबा आम्ही बाहेरही फिरलो की के जाधव सरांची शाळा म्हटलं जातं आणि त्यांनी विचारलं मला की बाबा याचा तुम्हाला थोडसा. मुळात हे 9वं पुण्यस्मरण आणि असं 100वावं पुण्यस्मरणही आम्ही याच्यासाठीच करतोय की ते नाव मेलं नाही पाहिजे, त्या नावासाठीच आम्ही अखंड झटतो आहे आणि तुमच्या बोलण्यातून ते नाव आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं कार्य आमच्याकडून होत आहे, याचा सदैव आमचा अभिमान राहील. कारण की आमचं अस्तित्वच मुळात त्या के जाधव या नावावर टिकलेलं आहे आणि त्या नावाला विसरणं किंवा त्या नावापासून स्वतःला बाजूला करणं हे कदापि शक्य होणार नाही. परत एकदा इथं सगळं व्यासपीठ आमचे मित्र मतसागर सरही इथं आलेत, त्यांच्याबद्दल लहाने सर होते तेही आलेत, सगळ्यांचे मनपूर्वक इथं आभार मानतो आणि अशीच तुमची साथ सदैव जिजामाता परिवाराला यापुढेही मिळत राहील अशी एक आशा बाळगतो. आणि जिजामाता परिवाराचं कार्य हे चांगल्या रीतीने जिजामाता परिवार आणि त्यातील प्रत्येक घटक दादाचं नाव वाढवण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहील अशी एक ग्वाही तुम्हाला देतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी शाळेच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. मंदिर औरंगाबाद तिथं पालक आणि या विद्यार्थ्यांचं आपण शाळेच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. व्हेरी गुड.
आणि अतिशय लागल्या अशा त्या ठिकाणी समृद्धीचं अभिनंदन. टाळ्यांच्या गजरामध्ये गणेश मोकासे, आदिती गणेश, दीपक मगर, शिक्षण मंत्री स्वर्गीय के जाधव सर. अभिनंदन. अभिनंदन. टाळ्या कमी पडत आहे. टाळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन. दिनेश देशमुख, सरस्वती भुवन, औरंगाबाद. छत्रपतीश्वर बक्षीस स्वीकारत आहे. ही मदत केकली जाधव सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना या पुण्यस्मरणानिमित्त देण्यात येत आहे.